नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी ज्योती पवार, ठाणे महानगरपालिकेच्या व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा इतिहासमध्ये पहिला पाठ पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे इतिहासाची साधने. या पाठामधील आज आपण पहिला हा भाग बघणार आहोत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर लिखित साधनं जे आहेत कोणकोणती आहेत ही या पाठामध्ये त्याविषयी माहिती पाहणार आहोत. मग लिखित साधनांमध्ये कोशवाङ्मय, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, सरकारी गॅजेट, अभिलेखागार, वृत्तपत्र, टपाल तिकिटे या सर्व भागाविषयी या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाला सुरुवात करूया. भूतकाळाविषयी माहिती ज्यातून आपल्याला मिळते अशा साधनांना इतिहासाची साधनं जी आहेत असं म्हणतात. पाठाचं नावच आहे इतिहासाची साधनं. मग इतिहासाची साधनं म्हणजे नेमकं काय? तर भूतकाळाविषयी माहिती ज्यातून आपल्याला मिळू शकते अशा साधनांना इतिहासाची साधनं असं म्हणतात. मग या ठिकाणी जर बघितलं, व्यक्ती आहे, समाज, स्थळ, काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे त्या ठिकाणी आहेत. इतिहास जर बघितला तर विश्वसनीय पुराव्यावर आधारित असावा लागतो. आता इतिहासाविषयी माहिती जर बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला काय दाखवावे लागतात? तर पुरावे. या पुराव्यांनाच इतिहासाची साधनं असं म्हणतात. मग उदाहरणार्थ पूर्वीचे जर बघितले तर त्या ठिकाणी गुहेतील चित्र आहेत, नाणी आहेत, हडप्पामध्ये सापडलेली मातीची भांडी आहेत. हे सगळं त्या ठिकाणी काय आहेत? पुरावे. त्या पुराव्यावरून त्या कालखंडाचा इतिहास जो आहे हा आपल्याला त्या ठिकाणी समजत असतो. तसेच आपल्याला पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात असलेल्या दिसून येतात. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. त्या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास समजतो. याशिवाय त्या काळातील चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्र यांच्या आधारे सुद्धा आपल्याला इतिहास कळतो. आणि या सर्व साधनांना इतिहासाची साधनं असं म्हणतात. मग विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण इयत्ता 6वी मध्ये प्राचीन इतिहास बघितला, 7वी मध्ये मध्ययुगीन इतिहासाविषयी माहिती पाहिली, 8वी मध्ये आधुनिक इतिहासाविषयी माहिती बघितली आणि त्यामध्ये वैदिक किंवा हडप्पा संस्कृती, शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला आणि भारतीय स्वातंत्र्य लढा या वेगवेगळ्या कालखंडातील घटनांचा अभ्यास आपण इयत्ता 6वी, 7वी आणि 8वी मध्ये केलेला आहे. पण आज इयत्ता 9वी मधील आपण जर बघितलं तर सन 1961 ते 2000 पर्यंतचा भारताच्या इतिहासाविषयी माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. मग या पाठ्यपुस्तकातून आपणास भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने विकासाकडे कशी वाटचाल केली हे या ठिकाणी या पाठामध्ये पाहणार आहोत. मग या ठिकाणी जर बघितलं तर ही साधनं प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा त्या ठिकाणी वेगळी असलेली दिसून येतात. कारण त्यात एक साधन त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याचा समावेश केलेला आहे. ते म्हणजे दृकश्राव्य साधनांचा समावेश या ठिकाणी केलेला दिसून येतो. मग या ठिकाणी पुढे आपल्याला बघायचं विद्यार्थी मित्रांनो, बघा इतिहासाची साधनं जी आहेत ही कोणती आहेत? तर लिखित साधनं, भौतिक साधनं
मौखिक साधन आणि दृकश्राव्य साधन अशी त्या ठिकाणी इतिहासाची 4 साधनं आपल्याला दिसून येतात. मग विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक काळामध्ये आपणास इतिहासाचं लेखन करताना प्रादेशिक त्या ठिकाणी जर बघितलं पातळीवरील इतिहास सुद्धा बघायचा आहे. आता प्रादेशिक म्हणजे आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा सुद्धा अभ्यास बघायचा आपल्याला. राज्यस्तरीय म्हणजे आपल्या राज्याचा, राष्ट्रीय म्हणजे आपल्या देशाचा आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे जागतिक पातळीवरील सुद्धा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे जागतिक पातळीवरील साधनांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. मग या ठिकाणी जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, आपण आता ही साधनं कोणती कोणती आहेत. पहिलं आपण बघितलं लिखित साधनामध्ये त्या ठिकाणी कोणतं कोणतं आहे ते आपल्याला बघायचंय. बघा आता ही लिखित साधनं कोणती आहेत, तर त्या ठिकाणी लिखित साधने म्हणजे काय, तर लिहून ठेवलेले किंवा छापलेले साहित्य म्हणजे लिखित त्याच्यामध्ये बघा अर्थच दडलेला आहे. लिखित म्हणजे हाताने लिहून ठेवलेले. मग हाताने लिहून ठेवलेले किंवा छापलेले साहित्य म्हणजे काय आहे, लिखित साधन आहे. मग त्यामध्ये काय काय येतं, तर वृत्तपत्र आहे, नियतकालिके आहेत, ग्रंथ, सरकारी गॅजेट, टपाल तिकीट, कोश वाङ्मय, ही सगळी छापील लिखित साहित्य आहेत, छापलेली आहेत ती. तर रोजनिशी पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्र ही सगळी त्या ठिकाणी हाताने लिहून ठेवलेली असतात. म्हणून त्यांना त्या ठिकाणी जर बघितलं लिखित साधन म्हणून म्हटलेलं आहे. मग यामध्ये काय काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर आपण माहिती बघूया. पहिलं त्याच्यामध्ये बघूया लिखित साधनामध्ये, तर त्या ठिकाणी कोश वाङ्मय. आता कोश वाङ्मय म्हणजे नेमकं काय, तर शब्दांचा, विविध माहितीचा व ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे काय, कोश. यात विविध ज्ञानाचे व माहितीचे संकलन त्या ठिकाणी केलेलं असतं. त्याचबरोबर व्यवस्थित पद्धतशीर मांडणी सुद्धा त्या ठिकाणी केलेली असते. मग कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करताना जरुरीचे संदर्भ अल्प वेळात आणि थोड्याशा प्रयत्नाने शोधण्याचं विश्वसनीय साधन म्हणजे काय आहे, तर त्या ठिकाणी कोश किंवा त्याला कोश वाङ्मय असं सुद्धा म्हणतात. मग उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मराठीत जर बघितलं तर मराठी विश्वकोश आहे, ज्ञानकोश आहे, महादेव शास्त्री यांचा संपादित कोश आहे, भारतीय संस्कृती कोश आहे, समाज विज्ञान कोश आहे, असे अनेक कोश त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. 1976 पूर्वी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड त्या ठिकाणी प्रकाशित केला. इंग्रजीतील बघा ब्रिटानिका हे कोश सुद्धा महत्वाचे मानले जातात. तसंच एन्सायक्लोपीडिया हा सुद्धा कोश जो आहे हा त्या ठिकाणी महत्वाचा मानला जातो. याशिवाय विज्ञान, राजकारण, मनोरंजन, साहित्य या सर्व विषयांची त्यात योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तींची अधिकृत माहिती सुद्धा कोशामध्ये त्या ठिकाणी मिळते. तसंच कोशामध्ये सर्व विषयांची प्राथमिक माहिती तर मिळतेच, पण त्या विषयाविषयी अधिक सखोल माहिती कोठे मिळेल याची सुद्धा माहिती कोशामध्ये दिलेली असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे
नियतकालिके. आता नियतकालिका म्हणजे काय? तर नियतकालिका बघा, विशिष्ट कालावधीत नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या मुद्रित व हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिके असे म्हणतात. म्हणजेच काय, जे छापलेलं असतं ते रंजक व ज्ञानवर्धन करणार त्या नियतकालिकेमध्ये त्या ठिकाणी असतं. मग उदाहरणार्थ त्या ठिकाणी जर बघितलं, द्वैवार्षिक म्हणजे 2 वर्षाला प्रकाशित होणार, वार्षिक म्हणजे वर्षाला प्रकाशित होणार, षणमासिक म्हणजे दर 6 महिन्यांनी प्रकाशित होणार, मासिक म्हणजे महिन्याला त्या ठिकाणी प्रकाशित होणार, पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी प्रकाशित होणार, साप्ताहिक म्हणजे 7 दिवसांनी प्रकाशित होणार, दैनिक म्हणजे दररोज प्रकाशित होणार, त्रैमासिक आहे, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणार. यासारखी नियतकालिके त्या काळातील महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रसिद्ध होत असतात. मग उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो बघायचं झालं तर बाळशास्त्री जांभेकर जांभेकर यांचं दिग्दर्शन हे मासिक, तसंच शंकर शेजवलकर यांचं प्रगती हे साप्ताहिक, हे सुद्धा त्या ठिकाणी नियतकालिक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे रोजनिशी. आता रोजनिशी म्हणजे काय, तर त्या ठिकाणी त्यालाच दैनंदिनी असं म्हणतात किंवा त्यालाच डायरी सुद्धा म्हणतात. मग विद्यार्थी मित्रांनो, काही माणसं काय करतात तर रोज दिवसभरामध्ये काय काय घडलेलं आहे हे डायरीमध्ये लिहून ठेवत असतात. या रोजनिशीवरून त्या काळातील घटना आपल्याला समजतात. दिनांक, प्रसंग, वेळ या सर्वांची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते. आणि त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करताना त्याचा आपल्याला उपयोग जो आहे हा त्या ठिकाणी होत असतो. मग उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, त्या काळात राजा रोज काय चर्चा करत, दिवसभरामध्ये कोणत्या घडामोडी त्या ठिकाणी घडल्या जायच्या याची नोंद केली जायची. मग उदाहरणार्थ जर बघितलं तर शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ कसं होतं हे त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. तसंच जयप्रकाश नारायण यांची त्या ठिकाणी पर्सनल डायरी यावरून आणीबाणीच्या काळातील परिस्थिती सुद्धा समजते. तसंच कारगिल इनसाइड स्टोरी ही एका सैनिकाची रोजनिशी त्या ठिकाणी आहे. श्रीकृष्णमूर्ती यांची लिखित श्रीकृष्णमूर्तीची रोजनिशी, अशी वेगवेगळी उदाहरणं या ठिकाणी आपल्याला देता येतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लिखित साधनामधलं पुढचं साधन आपल्याला बघायचंय, मग ते म्हणजे ग्रंथ. ग्रंथाच्या आधारे आपल्याला विशिष्ट काळामधील समाज जीवन, त्याचबरोबर त्या काळातील चालीरीती याविषयी आपल्याला माहिती समजते. मग विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण सांगायचं झालं तर रामायण आहे, महाभारत आहे, भगवद्गीता आहे. या ग्रंथांमुळे आपल्याला धार्मिक पुरावे जे आहेत हे या ठिकाणी मिळत असतात. म्हणजे पूर्वीचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्या काळातील त्या ठिकाणी समाज जीवन कसं होतं हे या ठिकाणी समजतं. पुढचं लिखित साधन आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे अभिलेखागार.
ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असं म्हणतात. मग भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. याची निर्मिती 1860 साली त्या ठिकाणी झाली. हे अभिलेखागार आशिया खंडातील सर्वात मोठं अभिलेखागार आहे आणि या अभिलेखागारामध्ये त्या ठिकाणी राजांनी पाठवलेली पत्र, जुन्या काळातील ऐतिहासिक दस्तऐवज, राजदरबारातील दप्तर, हे सर्व या ठिकाणी काय केलेले आहे, जपून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे वृत्तपत्र. त्याच्या आधी एक अजून राहिलेलं आहे ते म्हणजे पत्रव्यवहार. मग पत्रव्यवहार म्हणजे त्या ठिकाणी काय, तर शासनातील महत्त्वाच्या विभागांसोबत झालेला पत्रव्यवहार, तसेच महत्त्वाच्या व्यक्तींचा आपापसातील पत्रव्यवहार हे इतिहासाचं महत्त्वाचं साधन असतं. मग एका राजाने दुसऱ्या राजाला लिहिलेली खाजगी पत्र आहेत. मग उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो शिवाजी महाराजांची पत्र आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सरकारी गॅजेट. आता सरकारी गॅजेट म्हणजे नेमकं काय, तर सरकारी दरबारी असलेली संपूर्ण माहितीची नोंद म्हणजे सरकारी गॅजेट होय. मग उदाहरणार्थ नाव, जन्मतारीख, गाव इत्यादी. मग आपल्याला नावात बदल करायचे असेल तर त्या ठिकाणी गॅजेट करावं लागतं. मग हे गॅजेट जे आहेत हे शासनाने प्रमाणित केलेलं एक दस्तऐवज त्या ठिकाणी आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे वृत्तपत्र. आधुनिक इतिहासातील महत्त्वाचं साधन या ठिकाणी वृत्तपत्र त्या ठिकाणी आहे. मग वृत्तपत्र म्हणजे नेमकं काय, तर बातम्या, अग्रलेख, लोकांची मतं, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले ठराविक वेळी नियमित छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वृत्तपत्र होय. मग विद्यार्थी मित्रांनो वृत्तपत्राचा इतिहास जर बघितला तर भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 साली सुरू झालं आणि त्या वृत्तपत्राचं नाव होतं बेंगॉल गॅजेट. हे जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश त्या ठिकाणी व्यक्तीने सुरू केलेलं आहे. त्यानंतर 1832 मध्ये मुंबईमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. एक म्हणजे शासन, दुसरं प्रशासन, तिसरं न्यायव्यवस्था आणि चौथं आहे वृत्तपत्र. मग या ठिकाणी जर बघितलं तर वृत्तपत्र ही माहिती देणारी प्रमुख त्या ठिकाणी साधन आहे. 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असं दिसतं. म्हणजे त्या काळात वृत्तपत्र हे प्रमुख माहितीचं स्रोत मानलं जायचं.
नंतरच्या काळात भारतात उदारीकरण झालं आणि इंटरनेटचा त्या ठिकाणी सार्वत्रिक वापर सुरू झाला. प्रत्येकाकडे मोबाईल आले. त्यामुळे छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला. इंटरनेट आजच्या काळातील ज्ञानाचं, माहितीचं भांडार मानलं जातं. आपल्याला हवी ती माहिती इंटरनेटवरून क्षणात लगेचच मिळते. असं असलं तरी छापील प्रसार माध्यमांचं सामर्थ्य अजूनही कायम आहे. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आपण वृत्तपत्र रोज त्या ठिकाणी वाचली पाहिजेत. कारण त्यातून आपल्याला वेगवेगळ्या देशामध्ये त्या ठिकाणी किंवा भारतामध्ये काय घडतंय हे समजतं. वृत्तपत्रामधून आपल्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी सुद्धा समजतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुद्धा सुरू केलेल्या आहेत. उदाहरणार्थ दैनिक जागरण आहे, लोकमत आहे, दैनिक भास्कर आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे, इंडियन एक्सप्रेस आहे. अशा विविध वृत्तपत्राच्या विशिष्ट माहिती देणाऱ्या काही पुरवण्या सुद्धा आठवड्यातून त्या ठिकाणी प्रकाशित केल्या जातात. मग उदाहरणार्थ जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, शेतीशी संबंधित सकाळचं ॲग्रोवन आहे, लोकमतचं त्या ठिकाणी मंथन, सखी आहे. छापील माध्यमात चळवळीची मुखपत्र सुद्धा दिली जातात. उदाहरणार्थ दलित चळवळीचे सम्राट हे मुखपत्र. तसंच काही राजकीय पक्षांची दैनिक व साप्ताहिक सुद्धा प्रकाशित होतात. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, शिवसेना या राजकीय पक्षाचं सामना हे दैनिक व स्वाभिमानी पक्षाचं त्या ठिकाणी प्रहार हे दैनिक, तसंच काही मासिके व वार्षिके ही सगळी त्या ठिकाणी प्रकाशित होतात. काही वृत्तपत्र वर्षाच्या शेवटी जे आहेत, वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या सुद्धा करतात. मग त्यामधून आपणास वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होत असते. उदाहरणार्थ मल्याळमचं मनोरमा हे नियतकालिक दरवर्षी एक इयरबुक त्या ठिकाणी काढत असते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्याला बघायचंय प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. बघा, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया याची स्थापना 27 ऑगस्ट 1947 साली झाली आणि काम करण्यास सुरुवात 1 फेब्रुवारी 1947 साली त्या ठिकाणी झालेली आहे. एक मिनिट. याची स्थापना 27 ऑगस्ट 1947 साली झाली आणि काम करण्यास सुरुवात 1 फेब्रुवारी 1949 साली झाली. पीटीआयचा स्वतःचा असा एक उपग्रह सुद्धा आहे. 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया महत्त्वाचा स्रोत मानला गेला आहे.
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हे वृत्तलेख, छायाचित्र, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख हे वृत्तपत्रांना त्या ठिकाणी पुरवत असतं. आता वृत्तपत्रांनी ऑनलाईन सेवा सुद्धा त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंट्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर जो आहे हा महत्त्वाचा त्या ठिकाणी मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिक माहितीमधील माहिती ही विश्वसनीय असते. उदाहरणार्थ, माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. सदर ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागाअंतर्गत तयार केला आहे. या ग्रंथात भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसार माध्यम, मूलभूत आर्थिक माहिती, तसंच अर्थपुरवठा नियोजन, कृषी जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व निधी, युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रामधील घटनांचा आढावा त्या ठिकाणी घेतला जातो. तसंच सर्वसाधारण उपयुक्त माहिती याचा सुद्धा यामध्ये समावेश केला जातो. अशा माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिणं जे आहे हे या ठिकाणी शक्य झालेलं आहे. त्यानंतर पुढचं लिखित साधन आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे टपाल तिकीट. विद्यार्थी मित्रांनो, टपाल तिकीट स्वतः काही बोलत नसली तरीही इतिहासकार त्यांना त्या ठिकाणी बोलकं करत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, इतिहासाची माहिती मिळवण्याचं काम इतिहासकार तिकिटाद्वारे करत असतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत टपाल तिकिटाच्या आकारामध्ये, रचनेत, स्वरूपामध्ये बदल घडून आलेला आहे. तसेच विषयामध्ये नाविन्यता, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपल्याला बदलत्या काळाविषयी त्या ठिकाणी माहिती जी आहे हे सांगत असतात. मग विद्यार्थी मित्रांनो, टपालाचा इतिहास जर पाहिला तर आपल्याला असं समजतं की इंग्रजांनी स्वतःच्या सुविधांसाठी 1764 मध्ये टपाल सेवा सुरू केली. पण 1854 पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सुविधा त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. तेव्हा त्या काळामध्ये तिकिटावर राणी एलिझाबेथचं चित्र आहे. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला. 1947 मध्ये आपला भारत स्वतंत्र झाला. तेव्हा
पुस्तकाच्या तिकिटावर तिरंग्याचं चित्र आहे. तेव्हापासून ते आजपर्यंत टपाल सेवा बघा, टपाल खाते राजकीय नेत्यांवर, उदाहरणार्थ जर बघितलं इंदिरा गांधी, महात्मा गांधी, राजीव गांधी, सचिन तेंडुलकर, असे वेगवेगळे काही त्या ठिकाणी व्यक्ती आहेत, त्यांच्यावर आधारित त्या ठिकाणी तिकीट छापत असतं. तर काही तिकीट फुलांवर आहेत, काही तिकीट पक्ष्यांवर आधारित काढलेले आहेत. एखाद्या घटनेला त्या ठिकाणी बघा, एखाद्या घटनेच्या रौप्य महोत्सवावर्षी त्या ठिकाणी म्हणजे 25 वर्ष पूर्ण झाली तेव्हा सुद्धा टपाल तिकीट काढलं जातं. सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष पूर्ण झाल्यावर सुद्धा तिकीट काढलं जातं. अमृत महोत्सव म्हणजे त्या ठिकाणी 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तिकीट काढलं जातं. शतक, द्विशतक, त्रिशतक निमित्त सुद्धा त्या ठिकाणी पोस्ट जे आहे हे तिकीट काढत असतं. बऱ्याचशा लोकांना तिकीट गोळा करायचा त्या ठिकाणी छंद असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा अशी वेगवेगळी तिकीट त्या ठिकाणी काय केली पाहिजेत, गोळा केली पाहिजेत. त्यामुळे आपल्याला त्या काळाचा इतिहास जो आहे हा त्या ठिकाणी समजू शकतो. कारण तिकीट हा सुद्धा इतिहासाचा एक मौल्यवान काय आहे, ठेवा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लिखित साधनांची माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. नक्कीच पाठ तुम्हाला समजलेला असेल. धन्यवाद.